सगळ्याक देव बरो दीस मागता. इश्टानो, तुमकां सगळ्याक आंतरराष्ट्रीय योग दिसाच्यो खूब खूब परबी. आयज पुराय संवसार आंतरराष्ट्रीय योग दीस म्हणून मनयता. म्हणल्यारच फक्त भारत देश न्हय तर पुराय संवसारान योगाचे व्हडपण जाणलेले आसा. ताका लागून आज योगाक इतलें म्हत्व आसा. तेन्ना आमी सगळ्या लोकांनी आयच्या दिसाक एक असो प्रण घेवया आनी योग आपल्या जिविताचो एक मोलाचो भाग म्हणून दवरया. आनी आपलें जें शरीर आहा, जें अंतर्मन आसा, त्या योगाच्या माध्यमांतल्यान शुद्ध आनी तंदुरुस्त करया. तर सुरवेक आमी योगाची प्रार्थना म्हणून ह्या योगाच्या दिसाक सुरवात करया. हळुवार श्वास घेयात आणि श्वास सोडात. ब्रीद इन, ब्रीद आउट. डोळे बंद, फाटीचो कणो ताठ, नदर सरळ, मान सरळ. श्वास घेयात, श्वास सोडात. आता आमी योगाची प्रार्थना म्हणून आयचो जो योगाचो भाग आसा ताका आमी सुरवात करतले. संगच्छ वद संवधत्व सौमनासि जानतां देवा भाग्य यथा पूर्वे संजनाना उपासते. टेक लॉंग ब्रीदिंग. हळूहळू श्वास घेयात and breathe out. आता आमी 3 वेळा ओंकाराचो जाप करूया. ओंकार म्हणया. ताका लागून ब्रीद इन, श्वास भरात. परत एकदा. आता हळुवार प्रमाणात तळे आपले उक्ते करत. तर इश्टानो, आता आमी जी उबी रावन आसना करपाची आसा ती करया. आसनाच्या पयले आमी वॉर्मअप एक्सरसाइजीस म्हणल्यार चालन क्रिया करूया. ताका लागून सगळ्या कडेन मागता तुमी आपल्या आमी चालन क्रिया सुरू करूया. सुरवेक आपले दोन्ही हात कमरेचेर दवरात आनी माने साकून पांयां मेरेन आमी वॉर्मअप एक्सरसाइजीस, ज्यो योगीक वॉर्मअप एक्सरसाइजीस आहात त्यो आमी करया. पयल्या सुवातेक आपली जी खाडकी आसा ती श्वास सोडात आनी हड्ड्याक तेकयात. श्वास घेयात. आता परत श्वास सोडात आनी आपली जी मान आसा ती फाटल्यान व्हरपाचो प्रयत्न करात. याद दवरात, जांचा कोणाक मानेचो प्रॉब्लेम आहा तांणी ही एक्सरसाइज करता आसतना जतनाय घेयात. परत श्वास भरात, मधल्या स्थितीयात. श्वास सोडात आनी आपली खाडकी परत आपल्या छातीक तेकयात.
परत श्वास भरात आणि श्वास सोडात आणि आपली मान जितका फाटल्यान व्हरपाक जाता तितले फाटल्यान व्हरपाचो यत्न करा. परत श्वास भरात आणि सामान्य स्थितीत या. आता दुसऱ्या वाटेक श्वास सोडात आणि उजव्या सायडीन आपली मान आपल्या खांद्याक टेकोवपाचो यत्न करा. परत श्वास भरात आणि मधल्या स्थितीक या. परत श्वास सोडात आणि डाव्या बाजूक आपली मान टेकोवपाचो यत्न करा. परत श्वास भरात मधल्या स्थितीक यात. श्वास सोडात आणि परत उजव्या बाजून आपली मान टेकवा. श्वास भरात मधल्या स्थितीक यात. श्वास सोडात आणि डाव्या बाजूक वचा. श्वास भरात. आता आम्ही फुडली एक्सरसाइज करूया. श्वास सोडात आणि आपले खांदे हालयले असताना उजव्या बाजूक पळोवपाचो यत्न करा. तशेंच श्वास भरात परत मधल्या स्थितीक या. श्वास सोडात डाव्या स्थितीक वाटेन वचा. परत श्वास भरात परत मधल्या स्थितीक. श्वास सोडात आणि उजव्या बाजून. परत श्वास भरात सामान्य स्थितीक यात. परत श्वास सोडात आणि डाव्या वाटेन वचा. श्वास भरात आणि सामान्य स्थितीक या. हळूच आपली जी फाडकी आसा ती छातयेक लावपाचो यत्न करात. आता आमी नेक रोटेशन म्हणल्यार आपली जी मान आसा ती गोलाकार फिरवपाचो यत्न करतले, पूण हळुवार प्रमाण करतले. श्वास भरात आणि क्लॉकवाइज मान फिरवपाचो यत्न करात. श्वास सोडात आणि परत सामान्य स्थितीक यात. अनेक वेळा आमी करूया. श्वास भरात. श्वास सोडात आणि सामान्य स्थितीक यात. आता आमी अँटी क्लॉकवाइज ही एक्सरसाइज करूया. श्वास भरात. श्वास सोडात सामान्य स्थितीक. श्वास भरात. श्वास सोडात आणि परत सामान्य स्थितीक यात. ओके. आता आम्ही खांद्याची जो एक्सरसाइज आहा ते करूया. सामान्य स्थितीक येऊया. श्वास भरात. दोन्ही हात दोन्ही बाजून वयर काढात. हाताचे तळटे आकाशाच्या दिशेन. श्वास सोडात. आपली खांद्याची हाताची बोटां खांद्याचेर दवरात आणि दोन्ही एल्बो जे आसा ते छाती मुखार हाडात. जांकां कोणाक शोल्डर ह्या रोगाचो रोग जाल्लो आसा तांणी ही एक्सरसाइज करता आसतना हळुवार प्रमाणात करची. ओके. श्वास भरात. आपले दोन्ही शोल्डर फाटल्या दिशेन मोडयात. जेन्ना तुमचे दोन्ही एल्बोज छातयेच्या मुखार येतात ते एकठांय येवपाक जाय. तशेंच आमी दुसऱ्या वाटेन आपले खांदे घुंवडावया. सामान्य स्थितीक यात. श्वास भरात. हात जमनीच्या दिशेन आणि परत सामान्य स्थिती. आता आम्ही कमरेचा व्यायाम करूया. श्वास भरात आणि श्वास सोडत आपल्या फाटल्यान पळोवपाचो यत्न करूया. जितले जाता तितले. श्वास भरत परत सामान्य स्थितीक यात. परत श्वास सोडत आपल्या डाव्या बाजूक वचपाचो यत्न करात.
परत श्वास भरत सामान्य स्थितीत या. अनेकदा आम्ही हेच एक्सरसाइज करूया. श्वास भरत, श्वास सोडत, श्वास भरत सामान्य स्थितीत या. परत एकदा श्वास सोडत त्याला दुखतात आणि परत एकदा श्वास भरत सामान्य स्थितीत या. आता श्वास सोडत आणि सामान्य स्थितीत या. आता आम्ही जो आपली धोपरां आसात तेका लागून आम्ही वॉर्म अप एक्सरसाइज करूया. आपले हात श्वास भरात, हात फुडें दवरात आणि श्वास सोडत सकयल वचपाचो यत्न करात. परत श्वास भरात वयर यात, श्वास सोडात आणि सकयल वचात. श्वास भरत वयर यात, श्वास सोडात आणि सामान्य स्थितीत वचात. आता आम्ही जो शेवटाचो वॉर्म अप एक्सरसाइज आहा ती करूया. तेन्ना आम्ही करूया योगिक जॉगिंग. ओके, तेन्ना योगिक जॉगिंग करताय श्वासोच्छ्वास असो नॉर्मल आसपाक जाय. तर आमच्यो चालन क्रिया म्हणल्यार वॉर्म अप एक्सरसाइजीस जाल्ल्यो आसा तेन्ना आतां आमी करया उबी रावन काही आसनां. सुर्येचें जें आसन आसा तेका म्हणटात ताडासन. तेव्हा आमी पयलें करया ताडासन. श्वास भरात, आपले हात मुखार घेयात, दोन्ही हात जे तळटे आसात ते एकामेका समोर येवपाक जाय. हातीची बोटां एकमेका मदीं घालात, हात टर्न करात आणि श्वास घेयात आणि आपल्या टोचेर उबो रावपाचो यत्न करात. जेन्ना तुमी ह्या स्थिती आसता तेन्ना श्वासोच्छ्वास हो नॉर्मल आसूंक जाय. कमीत कमी 10 ते 15 सेकंद ह्या स्थितीक रावपाचो यत्न करात. हळुवार श्वास सोडात आणि परत सामान्य स्थितीक वचात. परत एकदा आमी ताडासन करया. श्वास भरात, turn your hand, interlock your fingers, turn your wrist आणि श्वास भरत तुम्ही आपल्या टोचेर पायाच्या पंज्यांचेर उबो रावपाचो यत्न करात. जेन्ना तुम्ही ह्या स्थितीक आसतात खांद्याचे, फाटीचे आणि पायाचे मसल तुम्ही स्ट्रेच करात जाणे करून तुमचो जो फाटीचो कोणो आसा तो पुराय प्रमाणात स्ट्रेच जातलो, लवचीक जातलो. श्वास सोडात आणि परत सामान्य स्थितीत वचात. फुडल्या सुवातेर आमी करूया वृक्षासन. वृक्षासन करता तेन्ना आपलो जो उजवो पाय आसा तो आपल्या दावा पायाच्या जांघेच्या भितर लावपाचो यत्न करपाचो. हो पाय पॅरलल दवरपाचो आणि श्वास भरत आपले दोन्ही जे हात आसात ते आपल्या तकले वयर जॉईन करपाचे. दोन्ही हात आपल्या दोन्ही कानाक लागले आसपाक जाय आणि तुम्ही ह्या स्थितीत आपले बॅलन्स सांबाळपाचो प्रयत्न करपाचे. हें आसन तुमकां स्थिरता दिता. तुमचे जे शरीर आहा ताका स्थिरता प्रदान करता. जे कोण मोठे आहात तेणी हें आसन हळुवार प्रमाण करात. परत एकदा ब्रीद आउट आणि सामान्य स्थितीत वचात. आमी दुसऱ्या पायान हें आसन करूया. आपलो दुसरो पाय वयर घेयात, ब्रीद इन आणि तुमचे हात आपल्या तकले वयर लायात. शरीर स्थिर, मन स्थिर, चित्त स्थिर दवरपाचो यत्न करात. Then breathe out and go back to your normal position. हे जावन आसलें वृक्षासन. आता आमी फुडलें आसन करया त्रिकोणासन. त्रिकोणासन जेन्ना करतात तेन्ना आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर दवरात. ओके,
देन ब्रीथ इन, श्वास भरात, आपलो दावो हात वयर काढात आणि श्वास सोडत आपल्या उजव्या बाजून बँड जायात. शरीर पायाच्या लाईनीन आसपाक जाय. दावो हात जमनीक समांतर, उजवो हात सरळ. ह्या स्थितीन श्वासोश्वास हो सामान्य आसपाक जाय. श्वास भरात, परत सामान्य स्थितीक वचात. हेच आसन आमी दुसऱ्या बाजून करया. श्वास भरात आणि श्वास सोडत दाव्या बाजून हात जमनीक समांतर, शरीर पाया समांतर. श्वास भरात आणि परत सामान्य स्थितीत वचप. हे जावन आसलें त्रिकोणासन. जनता कोणाक हांगा फाटी जी चरबी आसा ते चरबी कमी करपाक हें आसन मदत करता. ओके तर इश्टानो, आता फुडल्या सुवातेर आमी जी आसनां आसात ती आसनां पळोवया. बसून आसनां. तर इश्टानो, आता आमी कांय आसनां आसात जी बसून आसात ती करया. ताका लागून तुमच्या उजव्या बाजूक टर्न जायात आणि दंडासनात बसात. पाय सरळ, पायाचे म्हणजे टो सरळ, हात सरळ. ह्या स्थितीक आमी दंडासन अशें म्हणटात. आता आमी जे आसन करतले ते म्हणल्यार वज्रासन. पयल्या सुवातेक तुमचो उजवो पाय जोडात आणि नंतर दावो पाय जोडात. दोन्ही पायाचे जे टो आहात ते एकमेकाक लागूंक जाय. दोन्ही धोपरां तेकून घेयात. आपले हात धोपराचेर दवरात. मान सरळ, दोळे बंद, फाटीचो कणो ताठ. श्वासोश्वास सामान्य. आणि ह्या स्थितीत कमीत कमी 10 ते 15 सेकंद रावपाचो यत्न करात. योगा वज्रासन हे एक अशें आसन आसा ते तुमी पोट व्हरतरेच करपाक शकतात, जेवल्यानंतर करपाक शकतात. हें आसन तुमचे पचनशक्ती वाडयता. आता आमी सामान्य स्थिती करतुया. दावो पाय सरळ, उजवो पाय सरळ आणि दंडासन स्थितीत. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. परत एकदा हांव तुमच्या बाजून टर्न जाता. परत एकदा आमी वज्रासन करूया. उजवो पाय बेंड करात. नंतर तुमचो दावो पाय बेंड करात. दोन्ही धोपरां तेकून घेयात. मान सरळ, दोळे बंद. दोन्ही हात तुमच्या धोपरांचेर. फाटीचो कणो ताठ. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. तुमची पचनशक्ती, पचनक्रिया जी आसा ती वाडोवपाक हें आसन मदत करता. ज्यांच्या कोणाक धोपराचो प्रॉब्लेम आसा तांणी हें आसन करचें न्हय वा हळुवार प्रमाणे करचें. परत एकदा सामान्य स्थितीक. दंडासन. ओके. आता आमी जी पोटाचेर न्हिदून आसात ती करूया. आता जे आसन हे केला ताका म्हणटात वक्रासन. आपलो उजवो हात उजव्या हातीचेर दावा हात दवरात आणि आपले कपाळ त्या हातीचेर दवरल्या जाता वा एक सायडचो गाली त्या हातीचेर दवरल्या जाता. दोन्ही पायाचे टो जे आसात ते भायल्या सायडीन. दोन्ही पायामध्ये अंतर. एका रिलॅक्स पोज असं म्हणतात.
मकरासन. आता आम्ही करूया भुजंगासन. दोन्ही पाय एकट्याने घ्या, तो स्ट्रेट. दोन्ही जे हात असा त्या छातीकडे टेकून घ्या आणि हळुवारप्रमाणे श्वास घेऊन आपली कमर जमिनीच्या उकलच्या पायाने वयर येवपाचो यत्न करात आणि फाटल्यान पळोवपाचो यत्न करात. या स्थितीन कमीत कमी 10 ते 15 सेकंद रावात. हळूच श्वास घेयात आणि परत सामान्य स्थितीत वचात. म्हणल्यार मकरासन करात. आता जे आमी आसन केल्लें ताका म्हणटात भुजंगासन. जांकां कोणाक स्पॉन्डलायसीस, जांकां कोणाक फाटीच्या कण्याचे त्रास आहात त्यांनी हे आसन नित्य करचें, जेणे करून तांकां त्या त्रासांतल्यान मुक्ती मेळटली. परत एकदा आमी भुजंगासन करया. दोन्ही पाय एकठांय, हात छाती कडेन, श्वास सोडत वयर पळोवपाचो यत्न करात. ह्या स्थितीन श्वासोश्वास सामान्य. Then breathe in and go back to your normal position. या असले भुजंगासन. आता आम्ही करूया शल्भासन. ज्यांका कोणाक टेलबोन प्रॉब्लेम, बॅकबोन प्रॉब्लेम असा तरी हे शल्भासन करचे. दोन्ही पाय एकट्यान, हात फुडें सरळ दवरपाचे आणि हात आणि पाय वयर करपाचो यत्न करपाचो. कमीत कमी 10 ते 15 सेकंद रावपाचो यत्न करपाचो. देन ब्रीथ इन एंड गो बॅक टू युअर नॉर्मल पोझिशन. आणि एकदा आम्ही शल्भासन करूया. and go back to your normal position. तर इष्टानो ही आसली पोटाचेर न्हिदून आसना. आता आमी करूया फाटीचेर न्हिदून आसना. चला तर इष्टानो आता आमी करूया फाटीचेर न्हिदून आसना. पहिले जे आसन आसा ते आमी करूया नौकासन. नौका म्हळ्यार बोट पोज. आता आम्ही श्वास सोडत हात, दोन्ही हात कमर आम्ही दोन्ही जोडले आणि दोन्ही पाय आणि दोन्ही हात वर घेतले. ओके, या स्थितीत रावपाचा यत्न करा. कमीत कमी 10 ते 15 सेकंद. देन गो बॅक टू युअर नॉर्मल पोझिशन. याका नौकासन असे म्हणतात. हे तुमचे पोटाचे जे ऑर्गन्स आहात ते स्ट्रॉंग करतात आणि तुमचे पचनक्रिया वाढता. तशेंच तुमचे पोटाचे मसल्स, पोटाचे फॅट कमी जाता. परत एकदा हे आसले आमचे आसन नौकासन. आता आम्ही फुडले आसन करूया. उठून बसा. आता जे आम्ही आसन करतले त्या आसनाक म्हणतात वक्रासन. आपलो उजवो पाय जोडून घ्या. आपलो जो उजवो हात आहा तो पाठीच्या फाटल्यान दवरात. दावो हात उजव्या पायाचेर आणि श्वास सोडत फाटल्यान पळोवपाचो यत्न करात. दाव्या हातीन तुम्ही उजवो पाय पुश करपाचो प्रयत्न करात. ह्या आसना म्हणतात वक्रासन. या स्थितीत कमीत कमी 10 ते 15 सेकंद रावपाचो यत्न करात.
श्वासोश्वास सामान्य अँड सामान्य स्थितीक वतात. आता आम्ही डाव्या पायान करूया. डावा पाय बँड करा आणि आपला उजवा हात डाव्या पायाचेर आणि बॉडी ट्विस्ट करपाचो प्रयत्न करा. जाणे करून जे आमचे पोटाक मळ साठले आसा ते निवळ जावपाक मदत जातली आणि पोटाचे इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, बाकीचे अवयव आहात तितून जे मळ साठले आसा ते निवळ जातले आणि त्या शरीरांतल्यान भायर येतले. जाचे करून तुमी आनीकय तरणाटे दिसतले. हे आसन सदोदीत करचें. तर हे इश्टान आसलेले काही आसनाचे प्रकार, आसना सादार आसात त्यातले काही प्रकार. आता आमी फुडल्या सुवातेर करूया प्राणायाम. प्राणायाम करपाक तुमी सामान्य स्थितीक वतात. तुमकां जे खंयचेय आसन आसा ते तुमी आसनाक बसपाक शकतात. सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन, वज्रासन, खंयच्या आसनाक बसात. हात आहा ते ज्ञान मुद्रेन दवरात. हातीचो अंगठो आणि दुसरे जे बोट आसा एकमेकाक लायात. हात ज्ञान मुद्रेक रिलॅक्स दवरात. दोळे बंद, फाटीचो कणो ताट, मान सरळ. ब्रीद इन, ब्रीद आउट. हांव एक प्राणायाम घेतलो. जो प्राणायाम जावन आसा कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम जसो आमी तोंडांतल्यान वारो सोडून मुखार आसली मेणवाक बंद करतात तसोच स्ट्रोक दिवन नाकांतल्यान आमी वारो सोडपाचो. जाणे करून पोट भितर वयतलें जेन्ना तुमी श्वास सोडटात आनी हांगा श्वासोश्वास रोखून धरपाचो प्रयत्न करपाचो ना. 1 मिनटाक कमीत कमी 60 स्ट्रोक वा तेच्या चड तुमी करपाक शकतात. आतां हांव तुका करून दाखयता. आतां आमी करूया कपालभाती प्राणायाम. रेडी? पहिले स्लो करात. धा स्ट्रोका उपरांत रावात आणि अशें करून आनी 10 स्ट्रोक तुमी करात. एका मिनटात कपालभाती प्राणायाम. तर आता आमी ह्या योगा सेशनाचो सांगाता प्रार्थना म्हणून करूया. सगळे जाण हात जोडात, दोळे बंद आणि आता आमी समाप्तीची प्रार्थना म्हणूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, श्वासोश्वास सामान्य. आपल्या दोन्ही हाताचे तळटे एकमेकाक घासात. एक ऊर्जा निर्माण करात आणि ते स्लोली आपल्या दोळ्यातून पुसात. परत एकदा. आणि हळुवार प्रमाणे दोळे उगडात. सगळ्याक देव बरो दीस दिवं.